नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता फॉगर किट कसं इन्स्टॉल करायचं हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व फॉगर किटच्या माहितीचा व्हिडिओ एक आहे, त्यामध्ये कसं इन्स्टॉल करायचं ते दाखवणार आहे। असं किट येतं, त्यामध्ये अशा पद्धतीची मोटर, हा टायमर, हा अडॅप्टर इलेक्ट्रिसिटी लावला जातो। त्यानंतर यामध्ये 90 फूट पाईप देतो। त्याच पद्धतीने आपण यामध्ये आपल्याला 10 फॉगर्स येतात, ते सुद्धा दाखवणार आहे कसे बसवायचे। त्यानंतर हा फिल्टर आणि हा इनलेटचा फुटबॉल, अशा पद्धतीचं पूर्ण किट येतं। आता स्टेप बाय स्टेप पाहूयात हे कसं जोडायचं। तर स्टेप पहिली की आपली जी फ्रेम आहे, जे मी तुम्हाला पत्र स्टेट देतोय, मोटर वगैरे हे फिक्स केलेलं आहे यावरती, ते आपण इथं लावायचं आहे आणि त्याची लाईट आपण कनेक्शनला जोडायचं आहे। आता त्याचं पाण्याचं कनेक्शन कसं द्यायचं आणि फॉगर कसे जोडायचे ही दुसरी स्टेप। तर आता आपल्याला या पहिल्या स्टेप मध्ये नाना आपल्याला सर्व माहिती देणार, इथं आपण किट जोडलेलं आहे, तर ते कसं जोडायचं आहे स्टेप बाय स्टेप। तर नाना आम्हाला सांगा। प्रथम आपल्याला फुटबॉल घ्यायचा आहे। फुटबॉल घेतल्यानंतर नुसता असा प्रेस करायचा आहे, त्याला बाकी काही करायचं नाही। हा आपला फिल्टर आहे। आउटलेट इनलेट साठी आपण हा बांध दिलेला आहे, त्या पद्धतीने फिल्टर आपल्याला जोडायचा आहे। ह्याला काही सोल्युशन लागत नाही, थ्रेडिंग लागत नाही, काही नाही। हे असं प्रेस केलं म्हणजे विषय संपला त्याचा। परत दुसरे एक ट्यूब घ्यायचे, ती घेतल्यानंतर दुसऱ्या फिल्टरच्या टोकाला जोडलेले आहे। परत मोटरला सुद्धा इनलेट आउटलेट दिलेला आहे, बांध दिलेला आहे। त्या पद्धतीने फिल्टर आपल्याला इनलेटला जोडायचा आहे। परत दुसरा एक ट्यूबचा तुकडा घ्यायचा आहे, आपल्याला आउटलेटला हा जोडायचा आहे। आउटलेटला जोडल्यानंतर आपल्याला किती अंतरावर फोगर्स पाहिजे त्या पद्धतीने तो ट्यूब कट करायचा आहे। ट्यूब कट केल्यानंतर तो नुसता प्रेस करायचा आहे कट केल्यानंतर। परत त्यातून पुढे दुसरा तुकडा जे असेल तो बी तुकडा ज्या अंतरानं पाहिजे त्या अंतरानं कट करायचा आहे, त्याला प्रेस करायचा आहे। आणि शेवटच्या टोकाला गेल्यानंतर तुम्हाला एक एल्बो त्याच्यामध्ये दिला जातो, तो एल्बो सुद्धा तुम्हाला तिथं प्रेस करायचा आहे। अशा पद्धतीने सोपं फिटिंग आहे, याला थ्रेडिंग लागत नाही, सोल्युशन लागत नाही, काही नाही। म्हणजे आपल्याला 5, 6, 7 फुटावरती लावायचं, तिथं कट करायचं आहे आणि लावायचं आहे। तुम्हाला ज्या ठिकाणी 5 फुटावर, 6 फुटावर, 7 फुटावर जसं पाहिजे असेल त्या पद्धतीने कट करून ते फोगर्स लावायचे आहेत। आणि जी आपली स्टोरेज टँक आहे, त्या स्टोरेज टँक मध्ये हा फुटबॉल असा सोडून द्यायचा आहे। इथं आपण बॅरल सगळं बॅरेल, काही बादली वगैरे काय तुम्हाला जी काही सोय असेल त्या पद्धतीने ते टँक ठेवायचं आहे। आता आपल्याला कसं फोगर्स, फुटबॉल आणि किट जोडण्याची आपण थोडक्यात आपण समजून घेतलेलं आहे। तरी इथून पुढे आता मोटर चालू केल्यानंतर टायमिंग सेट करणे किंवा टायमिंग लावणे हे आपल्याला बघून घ्यायचं आहे। असं आपल्याला मोटर, प्रायमर आणि अडॅप्टर फिट केलेला असतोय, असंही किट फिट येत असते। परत त्याची एक वायर आपण बोर्डाला जोडायची आहे। बोर्डाला जोडल्यानंतर परत ते चालू करताना आपल्याला कसं सेट करायचं ते दावून देतोय। सेटचं बटन दाबून धरायचं आहे, त्यानंतर आपल्याला प्लग चालू करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेटचं ऑप्शन येईल। आपल्याला सेटचं ऑप्शन आला, परत सेटचं बटन दाबलं पीओडी टायमिंग येतं, त्यानंतर परत एकदा दाबायचं, हे आहे ते टायमिंग राहून द्या। त्यानंतर ऑनचं ऑप्शन येईल, त्यामध्ये तुम्हाला परत एकदा, आता हे जे ऑन टायमिंग आहे ते तुम्ही 0 सेकंदापासून 999 सेकंदापर्यंत ऑन टायमिंग, आता मी 80 सेकंद चालू ठेवलेलं आहे, म्हणजे साधारणपणे 2.5 मिनिट। त्यानंतर सेट केलं, ऑफ टायमिंग सेट करायचं, म्हणजे किती वेळ बंद राहणार ते 300 सेकंद आहे, म्हणजे 5 मिनिट आहे, आपण 999 सेकंदापर्यंत करू शकतो। सेटचं बटन दाबलेलं आहे आणि त्यानंतर आपलं हे मशीन, इथं मोटर ऑनचा सिग्नल येईल तुम्हाला आणि हे चालू होईल। आता जरी तुम्ही पाहिलं तर ही मोटर चालू झालेली आहे। आता मी तुम्हाला ते कसं फॉगर चालतात ते सुद्धा दाखवतो। हे प्रेस करून इझिली बसवायचं आहे। चालू झाली या खाली, आणि हे अशा पद्धतीने तुम्ही बांधून घ्यायचं आहे। साधारणपणे हाईट त्याची 12 ते 15 फूट असेल तर ते व्यवस्थित काम करते। अशा पद्धतीने जर 5 फुटाला, 6 फुटाला, 7 फुटाला अशा पद्धतीने फॉगर्स लावून आपण हे सेटिंग आपल्या शॉप मध्ये केलेलं आहे। आता हे आपण तुम्हाला चालू करून दाखवू। आता हे आपण चालू करत आहोत ऑन। आता हे पाणी सेक्शन चालू करेल। हॅलो, आता आपण फोगर चालू करतोय, ते कसे चालतात कसे नाही ते बघून घ्या। हे बघा, आपण चालू केलेले बटन, मोटर चालू झालेली आहे। हे बघा पाठीमागे आता ती फोगर चालू व्हायला चालू झालेलं आहे। आता आपण इथे वापरताना आपण जुने लावलेली ब्लू कलरची पाईप वापरलेली आहे। तुम्हाला किट मध्ये येताना व्हाईट कलरचीच पाईप येणार आहे। हे आपण ऑलरेडी बांधलेलं होतं, बाकी सगळं फिटिंग तुमच्या समोर व्हिडिओ मध्ये केलेलं आहे।